निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत या अधिकारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत आणि याच अनुषंगाने एक महत्त्वाची टिप्पणी ही काल सरन्यायाधीशांनी केलेली आहे आणि ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकारासंदर्भात निवडणूक आयोग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये राजकीय पक्षाची ताकद आहे ही सर्वश्रेष्ठ असल्याची एक महत्त्वाची टिप्पणी सरन्यायाधीशांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि हीच टिप्पणी जर आता सरन्यायाधीशांनी इतकी महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे त्यामुळे आता जर निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरती ज्या पद्धतीने सवाल उपस्थित करण्यात आला आहे त्याचे अधिकार क्षेत्र जर त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर त्यांनी हा निर्णय दिल्याचं कपिल सिब्बल यांनी सिद्ध केलं तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा दणका हा असेल की त्यांच्याकडे असलेलं शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवला जाऊ शकतो आणि धनुष्यबाण गोठवला तर त्याचा मोठा फटका जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे, राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे, त्याबरोबरच एक भावनात्मक दृष्ट्या सुद्धा एक मोठा फटका आहे, दृष्ट्या सुद्धा हा मोठा फटका असण्याची शक्यता आहे। बरं, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आज म्हणजे आजवर शिंदे सेनेकडून जो दावा करण्यात आलाय जो खराही होता की आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, आता संख्याबळाच्या आधारावर त्यांनी निवडणूक आयोगाकडून चिन्ह आपल्याकडे घेतलेलं आहे, मात्र त्यांचा हा दावाच त्यांना इथे सिद्ध करता आला नाही आणि पक्षालाच अधिकृत मान्यता जर मिळाली, मूळ जो पक्ष आहे शिवसेना तो उद्धव ठाकरेंकडेच परत देण्याची जर मान्यता मिळाली तर यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात सत्ता समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत का? खरं तर एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे ती त्या गोष्टीकडे आपल्या सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे ती म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा एक लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक झालेली आहे, त्या संदर्भात आता लोकांनी आपलं मत आहे त्यामुळे या आधीचं एक प्रकरण जर आपण पाहिलं तर लोकांच्या मतांचा आदर करता येणार नाही त्यामुळे खासदारांची खासदारकी आमदारांची आमदारकी रद्द करता येणार नाही अशा पद्धतीचा एक निर्णय मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने दिलेला होता। आता तोच संदर्भ या प्रकरणातही लागू होऊ शकतो। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे त्यातून दोन पर्याय उपलब्ध असू शकतात, एक तर त्यांनी इतर पक्षामध्ये मर्जर करावं किंवा स्वतंत्र पक्ष किंवा स्वतंत्र गट म्हणून स्वतःचा एक गट स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय असतील। त्या संदर्भात आता हे प्रकरण पुन्हा एकदा आपण जर म्हटलं तर अनुसूची 10 नुसार येत आणि या अनुसूची 10 नुसार या प्रकार नव्यानं चर्चा घडण्याची शक्यता आहे आणि त्यानुसारच पुढे जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्या राजकीय परिस्थितीतून वाट काढणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे। नक्कीच हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक तर असेलच, मात्र आजचा जो निकाल आहे आणि या संपूर्ण चिन्ह आणि नावासंदर्भात पक्ष सुनावणी संदर्भात जो काही निकाल लागेल त्याचे पुढच्या राजकारणात कसे परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण जर चिन्ह शिंदेंकडेच राहिलं तर काय शक्यता आहे आणि चिन्ह जर उद्धव ठाकरेंकडे गेलं किंवा गोठवलं गेलं तर त्याचेही काय परिणाम होऊ शकतात राजकारणात? खरं तर राजकीय परिस्थिती ही शक्यतांवरच अवलंबून असते। त्यात जर एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे जर पक्षाचं चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जर राहिलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर त्याचा जो काही पहिला परिणाम आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राजकीय आत्मविश्वास वाढू शकतो। खरं तर उद्धव ठाकरे यांचा राजकीय आत्मविश्वास गेल्या काही प्रमाणात डळमळीत झाल्याचा जो दावा करण्यात येतोय त्यातच त्याचं महत्त्वाचं कारण होतं की पक्षाचं चिन्ह आहे आणि पक्षाचं नाव आहे शिंदे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं, त्यांना पुन्हा मशाल चिन्हावरती हा सगळा संघर्ष उभा करावा लागला होता आणि आता तोच मुद्दा आहे की जर सातत्यानं पुन्हा राजकीय शिवसेनेचं पक्षचिन्ह असेल किंवा शिवसेनेचं नाव असेल या दोनही गोष्टी उद्धव ठाकरे यांना मिळाल्या तर आगामी 2029ची जी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी त्याचा मोठा फायदा जो आहे तो उद्धव ठाकरे यांना होण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच भाजपकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी जास्तीत जास्त प्रकारे कशा पद्धतीने करता येईल याचाही एक प्रकारे भाजपकडून त्या संदर्भातही रणनीती आखली जाईल आणि एकनाथ शिंदे यांना एकतर मर्जर करावं लागेल किंवा त्यांना इतर पक्षामध्ये त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवावी लागेल अशा पद्धतीचे पर्याय हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असू शकतात आणि त्यामुळे तेच मुद्दे आहेत तर या सगळ्या युक्तिवादामध्ये महत्त्वाचे ठरताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आजच्या सुनावणीमध्ये जर आपण पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद सुरू केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कलम 29 काल मी ज्याप्रमाणे या कलमाचा उल्लेख केला होता, संदर्भ दिला होता, त्या कलमातलं उपकलम 4 या संदर्भात त्यातीलही आणखी 4 आणि 9 उपकलमाचा जर संदर्भ दिलेला आहे